पावसाळ्याचा तो दिवस तिला आठवतो का माहित नाही, पण त्या दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत उभी असलेली ती मुलगी त्याच्या आयुष्यात नकळत शिरली होती. तो क्षण मोठा नव्हता, कोणतं प्रेमाचं वाक्य नव्हतं, कोणती कबुली नव्हती, फक्त तिच्या केसातून टिपटिपणारे पाणी आणि त्यांचं थांबलेलं मन. त्या क्षणानंतर काहीच लगेच बदललं नाही, पण हळूहळू नजरा भिडू लागल्या, गप्पा वाढू लागल्या आणि कधी प्रेम झालं हे दोघांनाही कळलंच नाही. कारण काही प्रेम आवाज करून येत नाही, ते शांतपणे आयुष्यात रुजत जातं. तिला पहिल्यांदा कॉलेजच्या लायब्ररीत भेटला तेव्हा पावसाळ्याचा दिवस होता. बाहेर पाऊस पडत होता आणि आत तिच्या केसातून टिपटिपणारे पाणी. तिने रुमालाने पुसत पुस्तक शोधत उभी होती. त्याला ते दृश्य इतकं साधं पण सुंदर वाटलं की त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी हललं. पण तो क्षण तिथेच थांबला, कारण दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. दिवस गेले, आठवडे गेले, पण कधी कधी कॅन्टीन मध्ये, कधी बस स्टॉपवर, कधी कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये त्यांची नजर भिडायची आणि त्या नजरेत काही न बोललेली वाक्य असायची. हळूहळू ओळख झाली, ओळखीचे मैत्रीत रूपांतर झालं आणि मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही कळलंच नाही. ते दोघं तासनतास बोलायचे, स्वप्न पाहायचे, भविष्य आखायचे, पण त्या भविष्यामध्ये वास्तवाचा विचार कुणीच करत नव्हतं. कारण प्रेम करताना माणूस वर्तमानात जगतो. तिला तो खूप आवडायचा, कारण तो तिला समजून घ्यायचा, तिचं न बोलणंही ऐकायचा आणि त्याला ती आवडायची, कारण ती त्याच्या अपयशातही त्याच्यावर विश्वास ठेवायची. सगळं छान चाललं होतं, पण आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. त्याच्या घरच्यांना मुलगी आधीच पसंत होती. श्रीमंत घराण्यातली, स्थिर नोकरी असलेली आणि त्याच्यासाठी ती योग्य होती असं सगळ्यांचं मत होतं. त्याने विरोध केला नाही. त्याने विरोध केला, समजावण्याचा प्रयत्न केला, पण घरातल्या जबाबदाऱ्या, आई वडिलांची स्वप्न, समाजाची भीती, या सगळ्यांनी त्याला हळूहळू गप्प केलं. तिला सगळं कळत होतं, पण ती काही बोलत नव्हती, कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि प्रेमात स्वतःला मागे ठेवायची सवय तिला होती. एक दिवस त्याने तिला सांगितलं. आवाजात अपराधीपणा होता, शब्दात थरथर होती आणि तिच्या डोळ्यात प्रश्न होते. तिने काही विचारलं नाही, काही रडली नाही, फक्त एक हलकसं हसू दिलं आणि म्हणाली, ठीक आहे. त्या ठीक आहे मध्ये तिचं संपूर्ण आयुष्य
मोल्ड मोडून पडलं होतं, पण त्याला ते दिसलं नाही. नंतर ते कमी बोलू लागले. बोलणं औपचारिक झालं. मेसेजेस थांबले, कॉल्स कमी झाले आणि एक दिवस पूर्णपणे बंद झाले. तो लग्नात गुंतला, नवीन आयुष्यात रमला आणि ती स्वतःला सावरायला शिकली. पण प्रेम पूर्ण संपत नाही, ते फक्त शांत होतं. कधी एखाद्या गाण्यातून, कधी एखाद्या आठवणीतून, कधी अचानक आलेल्या वासातून ते पुन्हा डोकं वर काढतं. अनेक वर्षांनी ते पुन्हा भेटले. योगायोगाने रस्त्यावर दोघेही थांबले. क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटलं. बोलणं औपचारिक होतं, प्रश्न साधे होते. कसा आहेस? सगळं ठीक. पण त्या साध्या वाक्याच्या मागे दडलेली गोष्ट कुणीच उघडली नाही. निघताना तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला वाटलं की ती काहीतरी सांगेल, पण ती फक्त हसली आणि पुढे निघून गेली. त्या दिवशी त्याला कळलं की काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त आयुष्याला अर्थ देण्यासाठी येतात, शिकवून जातात आणि कायम मनाच्या एका कोपऱ्यात अधुऱ्याच राहतात. प्रेम हरवलं म्हणून संपत नाही, ते फक्त नशिबाशी हरतं. काही नाती साथ देण्यासाठी नसतात, ती आपल्याला समजदार बनवण्यासाठी असतात. आणि ज्या प्रेमाला ठीक आहे म्हणावं लागतं, ते प्रेम आयुष्यभर मनात अधुरच राहतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.